तर राम राम मंडळी, तुमचं सर्वांचं जय ते आपलं सोबती या मराठी यूट्यूब चॅनलवर सहर्ष असं स्वागत। आणि आज आपण आलो आहे अजून एक अशा किल्ल्यासाठी। गणगड जो किल्ला आहे त्या किल्ल्याजवळच असणारा दुसरा एक किल्ला, म्हणजे ज्याला आपण म्हणतो रायगडाचा जुळे किल्ला, जो म्हणजेच सुधागड। आणि त्या सुधागडचे जे आहे त्या पायथ्याशी आता आपण आहे। तर या ठिकाणी जवळ जे गाव आहे ते आहे दर्यागाव। जसं की या ठिकाणी तुम्हाला दर्यागावची जी शाळा आहे, जी जिल्हा परिषद म्हणतो आपण, रायगड जिल्हा परिषद शाळा, ती या ठिकाणी आहे। हा तालुका जो आहे तो तालुका सुधागड आणि जिल्हा जो आहे तो रायगड असा उल्लेख आहे। तर त्या ठिकाणी आपण आता सध्या त्या गावात आहोत, ज्या ठिकाणी आपण आपली ड्रीमी जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आता ड्रीमी पार्क केल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे पुढे। आता पुढे हळूहळू जशी काही गोष्टी आहेत, काही किल्ल्याविषयी माहिती आहे, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण हळूहळू पुढे जाऊन घेणार आहोत। तर चला किल्ल्याकडे वाटचाल करूया। ज्यावेळेस आपण सुधागड किल्ल्याकडे वाटचाल करत असतो त्यावेळेस वाटेमध्ये आपल्याला काही घरं, म्हणजे जसं की ग्रामीण वस्ती जी आहे ती आढळून येते। तर साईडला सगळी जी आहे ती घरं पाहायला मिळतील तुम्हाला, ती ज्या ठिकाणी पूर्ण लोकांचे जे आहेत ती राहती घरं आहेत, बैठी घरं आपण जे म्हणतो। फक्त एवढंच की ती डोंगर माथ्यावर असल्या कारणानं आपल्याला दिसेल कौलारू घरं आहेत आणि एक वातावरण चांगलं आहे। आणि ज्यावेळेस आपण गडाकडे ज्यावेळेस जात असतो, सुधागड किल्ल्याकडे वाटचाल करत असताना भरपूर वेळा असं होतं की रस्ता भटकायची शक्यता असते। त्यावेळेस जे ग्रामस्थ आहेत तर ते आपल्याला रस्ता दाखवत असतात। पायथ्याला जे दर्या गाव होतं, जिल्हा परिषदेची जी शाळा आहे त्या शाळेपासून आपण जे ते या ट्रेकसाठी सुरुवात करतोय। आणि आज शूटिंगसाठी अजित नसल्या कारणानं आज जी पायपीट आहे ती फक्त एकट्यालाच करायची आहे। त्यामुळे येणाऱ्या अडचणी देखील एकट्यालाच पाहिजेत, कारण आता शेवटी अजितचं करिअर आहे आणि त्या अजितला जे करिअर होतं त्या करिअरसाठी त्याला जावं लागणार होतं। आणि तो क्षण शेवटी अखेरचा आलाच आणि अजित जो आहे तो ज्या करिअरसाठी गुजरातला गेला। आता पुढची जर्नी जी आहे ती एकट्याला करावी लागणार हा अंदाज मला होताच, पण त्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कोणीच नव्हतं। त्यावेळेस विचार केला की बाबा काहीतरी करून जे ते आपल्यालाच पूर्ण करायचं आहे आणि आपल्यालाच जायचं आहे। तर त्यासाठी आत्ता जी आहे ती आज माहिती घ्यायला आलो आहे सुधागड किल्ल्याची। गणगड किल्ला, तैलबैला आणि सुधागड हे एका लाईनीत आहेत। जसे की आपल्याला वरती जसे आपण माथ्यावर जाणार आहोत तसं आपल्याला मिळणार आहे पाहायला की या ठिकाणाहून काय काय दिसतं आहे, ते कोणकोणते किल्ले दिसतात। सुधागड किल्ल्याचा जर इतिहास पाहायचं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातला जो राजधानी म्हणून म्हटला जायचा तो सुधागड होता। पण सुधागडच्या अशा काही पॉईंट्स आहेत ज्याच्यामुळे सुधागड जो आहे हा राजधानी बनला नाही। याचं कारण देखील तसं आहे, ते तुम्हाला माहितीमध्ये मी समजून सांगेल की नक्की का अशा का, म्हणजे जेणेकरून जो आहे सुधागड किल्ला जो आहे तो राजधानी नाही बनला। या व्यतिरिक्त सुधागड किल्ल्यावर देखील सगळ्या गोष्टी अशा आहेत की जुळा किल्ला म्हटला जातो रायगड किल्ल्याचा। तर त्या दिवस आता जी ट्रेकिंग करणार आहोत, अक्षरशः 2 आठवड्याचा गॅप पडला आहे, कारण सांस्कृतिक कार्यक्रम घरातले ते पूर्ण केल्यानंतर आज पुन्हा एकदा गडकिल्ल्यांच्या भटकंतीसाठी ज्यावेळेस निघालो आहे। तर आता 2 आठवड्याचा गॅप पडला म्हटल्यानंतर शरीराला थकवा जाणवणारच, नेहमीप्रमाणे 30 दमछाक होणार आणि त्यानंतर जो आहे तो किल्ल्याच्या माहिती घेण्याचा जो थरारक अनुभव आहे त्याला सुरुवात होणार। तर चला अजून माहिती घेण्यासाठी पुढे जायचं आहे, पण आता सध्या तरी उन्हाळ्याचा दिवस आहे, उन्हाळ्याचा एक ऋतू आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सध्या तरी हिरवीगार झाडी आहेत, पण जो वातावरणातला जो थकवा म्हणतो का तो जास्तच आहे। कारण सकाळचे आत्ता फक्त 9 वाजलेले आहेत आणि 9 वाजता देखील थकवा जाणवायला सुरुवात झाली आहे। तर दुपारच्या 12 वाजेपर्यंत मे बी तुम्हाला सांगतो की शरीरातला अर्धे त्राण जे आहे ते गेलेले असतील, म्हणजे जी उभं राहायची एनर्जी म्हणतो ती एनर्जी राहणार नाही। पण आपल्याला त्याच एनर्जीने व्हिडिओ काढायचा आहे, व्हिडिओ घ्यायचा आहे, त्यानुसार माहिती पण तुमच्यापर्यंत पोचवायची, त्यासाठी जे प्रयत्न आहेत ते कायमस्वरूपी जे आहे ते चालत राहणार आहेत। तर चला आता गडकिल्ल्याची माहिती घ्यायची म्हटल्यानंतर भटकंती तर ते आलीच आणि त्यासाठी आपल्याला गडकिल्ल्याकडे वाटचाल करायची। सुधागड किल्ल्याची माहिती घेण्याचा जो थरारक अनुभव आहे तो अजून तरी घ्यायला सुरुवात होईलच। आणि या ठिकाणी रायगड किल्ल्यासारखंच टकमक टोक आहे जे आपल्याला इथून देखील पाहायला मिळेल, जे त्या बाजूला आहे तिथे त्या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला टकमक टोक पाहायला मिळेल। ते टकमक टोक आहे या ठिकाणाहून जो बुरुंज म्हणतो, चिलखती बुरुंज, तो ह्या ठिकाणी आहे। चित्ता दरवाजा देखील या समोर भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर
चला, क्षणाक्षणाला जसे आपण पाऊलं पुढं टाकणार आहोत तसा गडकिल्ल्यांचा जो अनुभव आहे, गडकिल्ल्यांची जी माहिती आहे ती हळूहळू घेणार आहोत. गडकिल्ल्यांची माहिती घेताना एखादा सोबती असतो तर एक बेटर राहतं, पण आज सोबती नसल्या कारणानं थोडासा एकोपा आहे. भविष्यात देखील काही गोष्टी, काही अडचणी येतील, त्यांना एकट्याला सामोरं जायचं आहे. आता या ठिकाणी एक भयंकर विषारी गोम गेली आडवी, भयंकरच. कारण अशा झाडझुडपांमध्ये अशा किड्यामुंग्यांचं तसंच विषारी प्राणी पक्षी या सगळ्यांचं जे आहे ते वास्तव्य असतं. कारण जर शहरी जे सिटी एरिया आहेत त्या ठिकाणी अशा प्राण्यांना मोकळं फिरता येत नाही, पण अशा झाडाझुडपांमध्ये आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये ते कधीही या ठिकाणी फिरतात. आता ज्यावेळेस मी अजून खालीच आहे, पायथ्यालाच आहे, खऱ्या अर्थानं अजूनसुद्धा सुधागड किल्ल्याच्या मेन पायथ्यापाशी आपण नाही पोचलेलो. आता जे आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहताय, या ठिकाणी मला 5 विरगळा दिसतात आहे. आता विरगळाची माहिती मी प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस गड किल्ल्यानं, राजमाची किल्ल्यावर, तुंगा किल्ल्यावरती, त्याच्यानंतर जेवढे काही किल्ले आहेत ज्या ठिकाणी आपल्याला विरगळा पाहायला मिळाल्या त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण गेलो त्या ठिकाणी विरगळ म्हणजे नक्की काय तर त्याची सविस्तर माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर याप्रमाणे या ठिकाणी देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील की या ठिकाणी एक विरगळ आहे, दुसरी ही, तिसरी ही, चौथी ही आणि 5वी ती. म्हणजे या ठिकाणी त्यांचं कुठल्याही प्रकारचं उल्लेख जो आहे नक्की ह्या कोणत्या वीरांच्या आहेत, अज्ञात वीर आपण म्हणू शकतो, पण त्यांच्या ज्या आहेत या ठिकाणी या विरगळा आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळणार आहेत जसं की या ठिकाणी छोटीशी पायवाट आहे आणि या पायवाट्याने वरती गेल्यावर आता या ठिकाणून एक छोटासा टर्न आहे आणि ही पायवाट वरती गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लोखंडी पायऱ्या दिसतील, ज्या लोखंडी पायऱ्या या ठिकाणी आहेत. आता या लोखंडी पायऱ्यांनी आपल्याला वरती जायचं आहे आणि ह्या पायऱ्या ओलांडल्यानंतर आपल्याला अजून एक लोखंडी पायऱ्या लागणार आहेत. आता या ठिकाणून पुन्हा एकदा आपल्याला वरती जायचं आहे. डोंगराच्या कातळकड्यामध्ये या खोदलेल्या पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतील, ज्या इथून या ठिकाणाहून वरती जाताना जसे की लोखंडी शिडी मी तुम्हाला आता दाखवली, जी लोखंडी शिडी एकदम सरळ होती आणि ती शिडी चढून आल्यानंतर आपल्याला छोट्याशा दगडी पायऱ्या लागतात आणि त्या पायऱ्या एकदा क्रॉस केल्यानंतर जसं आपण वरती येतो तसं आपल्याला पाठीमागे इकडे आपल्याला पाहायला मिळतात. ती म्हणजे अजून एकदा लोखंडी शिडी आहे जी धोकादायक आहे. कारण ती शिडी बहुतेक खूप जणांकडून ऐकलं आहे की ती हलते. सो त्याच्यामुळे थोडंसं काळजी घेऊन जायचं आहे. या ठिकाणी नेटवर्कचा खूप इश्यू आहे, त्यामुळं जे घरच्यांशी कॉन्टॅक्ट करता येत नाही अजून तरी. या व्यतिरिक्त आता या पायऱ्या सोडून वरती गेल्यानंतर अजून थोडासा जो आहे हा पठारी भाग आहे. त्यानंतर अजून थोडंसं वरती गेल्यानंतर पुन्हा एकदा एक पठारी भाग आणि त्याच्यानंतर जे आहे ते वरती. या ठिकाणी सुधागड किल्ल्याचे हे 3 भाग पडतात. आता हे 3 भाग कसे आहेत यांची माहितीसुद्धा या व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही तीसुद्धा घ्या. कारण गडकिल्ल्यांची तंतोतंत माहिती देण्याचा माझा प्रयत्न हा प्रत्येक वेळा असतो. कारण अज्ञात एखादा व्यक्ती जर गडकिल्ल्यांवरती आला तर तो भरकटला नाही पाहिजे. यासाठी जसं की तुम्हाला क्षणाक्षणाला जसं की पायथ्यापासून एकदा सुरुवात केली तर तुम्हाला कोणत्या वाटेने कसं जायचं आहे याची पूर्ण माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. तर या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळेल की जे कॉलेजवयीन जी मंडळी आहे ती आपल्याला या ठिकाणी पायऱ्यांवरती जाताना दिसतील. एक म्हणजे की या पायऱ्यांवरती जास्त क्राऊड जाणं गरजेचं नाही आहे आणि कारण ते धोकादायक आहे.
एखाद्या व्यक्तीने ज्यावेळेस असं पायऱ्यांवरती किंवा अशा धोकादायक ठिकाणी ज्यावेळेस आपण जातो आहे तर एकाएकाने जाण्याचा प्रयत्न करायचा, कारण जास्त लोकांची गर्दी ही जीवावर बेतू शकते. त्यामुळे कधी पण अशा वेळेस या ठिकाणी एकांतात जाण्याचा आणि एकट्यानं जाण्याचा प्रयत्न हा झालाच पाहिजे. तर चला आता एवढा जो भाग आहे हा कंप्लीट केल्यानंतर थोडंसं पुढं जाऊया आणि पुढची माहिती घेऊ. सगळ्यात जास्त इथं हेवी दिसतंय कारण या पायऱ्या तेवढ्या खाली खोल आहेत. डायरेक्टली एक झोळत्या पुलासारखा अवस्था आहे अक्षरशः सांगतो. अक्षरशः सगळा अख्खा पूल हालतोय. या ठिकाणून जर थोडासा हा पूल जर थोडासा धोकादायक वाटला तर डायरेक्टली खाली पडून दिसणारी ही दरी म्हणजे आहे हा एक थरारक अनुभव. या ठिकाणी वन साइड थोडासा पूल हे दिसतोय बेंड. या ठिकाणी आता आपण आलोय. ठिकाणी बघा दिसत असेल की हा पूल चढून आल्यानंतर वरती या ठिकाणी थोडासा रस्ता आहे. तर चला एक तर काल TTचं इंजेक्शन घेतलंय कंपनीमध्ये. एक मेडिकल कॅम्प होता त्याच्या दरम्यान TTचं इंजेक्शन हे खांद्यावर घेतलंय आणि अजून वीकनेस जास्त. इथं जस्ट शिर्डी चढून आल्यानंतर मला सगळ्यात जास्त कुतूहलाची गोष्ट जसं की तोरणा किल्ल्यावरती आपल्याला एक मावशी मिळाल्या होत्या. त्यांनी एक असं ठिकाण शोधलं होतं ज्या ठिकाणी त्यांनी असा विचार केला की लिंबू सरबत या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला गरजेचं ठरेल. सेम तसंच या ठिकाणी तुम्हाला त्या मावशी दिसतील पाठीमागे. माझ्या बरोबरीला अक्षरशः त्या डोक्यावर घेऊन चालत ओझं आणि अशा स्पीडने चालत ना मलाही बघायला. तर या ठिकाणी ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या खड्या पायऱ्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि ह्या पायऱ्या ज्या आहेत ह्या पायऱ्या वर चढून आल्यानंतर तुम्हाला साईडला प्रशस्त अशा मोठ्या तटबंदी पाहायला मिळतील. जसं की या ठिकाणी एक बुरुंज आहे जो सुस्थितीतला आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणची फक्त वरची जी आहे ती पडझड झाली आहे. या व्यतिरिक्त जर पायऱ्या तुम्ही चढून आलात तर या ठिकाणी तुम्हाला हा बुरुंज आणि या ठिकाणी प्रवेशद्वाराची काही अवशेष पाहायला मिळतील. जसं की या ठिकाणी जे दरवाजाचे अवशेष म्हणतो आपण त्या ठिकाणी आहेत. या व्यतिरिक्त या ठिकाणी तुम्हाला दिसतंय ते एक म्हणजे जे दरवाजासाठी जो ओंडका असतो, जो लाकडी ओंडका आपण ज्या ठिकाणी लावला जातो, तर त्या ठिकाणचं जे आहे ते जागा आपल्याला पाहायला मिळते की म्हणजे पूर्वीच्या काळी एवढी जी आहे ही पायरीची रचना ओलांडल्यानंतर म्हणजे चढून आल्यानंतर वरती आपल्याला या ठिकाणी हे प्रवेशद्वार पाहायला मिळतं. पण या ठिकाणी प्रवेशद्वाराची जी वरील कमान आहे ती नसल्या कारणास्तव खाली फक्त आपल्याला पायऱ्या पाहायला मिळतील. या ठिकाणी बाकीची तटबंदी जी आहे ती तुम्हाला दिसून येईल. या ठिकाणी मधली जी तटबंदी आहे ती पडलेल्या अवस्थेत
या व्यतिरिक्त या ठिकाणची जी आहे ती तटबंदी आहे, या ठिकाणी एक बुरुज आहे त्याची सुद्धा ढासळले, त्याच्यामुळं ढासळल्यावर त्या ठिकाणची देखील दगडी आपल्याला दिसणार नाही आहेत। या व्यतिरिक्त हा पायरी मार्ग आणि वरती जाण्याचा हा रस्ता। आता सध्या तरी सिच्युएशन अशी आहे की एकटा असल्या कारणानं या गडावर काही मोजकेच लोक आहेत आणि अक्षरशः पाणी घेतोच का असं तसं विचारण्यासाठी कोण नाही आहे। कारण एक गोष्ट असते की ज्यावेळेस आपल्यासोबत एखादा व्यक्ती असतो जो पाणी वगैरे घेण्यासाठी किंवा काहीतरी बोलण्यासाठी सोबत असतो, पण आज ते एक कमीपणा जाणवतोय। भविष्यामध्ये हळूहळू आपल्याला मूव ऑन व्हायचं आहे। काही गोष्टी आहेत ह्या सेल्फ डिफेंड करायला लागतात, ह्या स्वतः करायला लागतात आणि कॅमेरा त्याच्यानंतर ह्या भरपूर काही गोष्टी ज्या आहेत जो स्ट्रगल असतो व्हिडिओग्राफी करताना हा एकट्यालाच करावा लागणार आहे। आता सध्या ते असं सिच्युएशन आहे की बॅगेमध्ये वजन खूप जास्त आहे, त्याच्यानंतर 2 आठवड्याचा गॅप पडतो। हे गॅप जे आहे ते मनोरंजनासाठी नाही तर काहीतरी कामानुसार जे आहे त्यामुळे मला तो घ्यावायला लागतो आणि त्याच्यानंतर जो आहे ही दमछाक होऊन आत्ताचा जो आहे तो असा चेहरा होतो आहे। कारण जे आहे ते 2 आठवड्यानंतर तो परत ट्रेकिंग पॉईंट, त्यानंतर तीच चढाण, तीच जे आहे ते पायऱ्या। कसं असतं एक पायऱ्यांचं पूर्वीच्या काळामध्ये नक्की त्या लोकांमध्ये कशी क्षमता असेल याचा खरंच अनुमान लावता येत नाही आहे। कारण त्या काळी जे जेवण होतं, त्यानंतर त्यांची शरीरयष्टी म्हणजे त्यांची जी तब्येत होती, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर खरंच सांगता येईल की आत्ताच्या काळामध्ये खरंच कितीतरी पटीने त्यांची तब्येत ही फिट असावी। आता आपलं फास्ट फूड लाईफ असल्यामुळं जे आहे ते मोजक्या काही खाण्यांमुळे आणि उपास तापास या गोष्टींमुळे सगळ्यात जास्त विकनेस होतो माणसाचा आणि त्यानंतर जे आहे ते भरपूर शारीरिक अडचणी, जसं की म्हणजे शरीरात खूप काही अशा जे आहे ते आजारपणा जे आहे ते उद्भवतात। याचं कारण असं की फक्त जो पौष्टिक आहार आहे तो आता सध्याच्या घडीला आपल्याला खायला मिळत नाही आणि सगळं काही हे भेसळयुक्त पदार्थ आपल्या शरीरात गेल्यानं भरपूर काही शरीराची जी आहे ती नुकसान जे आहे ते आपल्याला भविष्यात भोगायला लागतात। सेम तसेच सिच्युएशन आहे। कारण आता हा पॅच बघू शकता, हा एवढासा जो पॅच आहे हा या ठिकाणाहून मी आत्ताशी वरती आलो आहे आणि ते फक्त 55 सेकंदामध्ये मी जे आहे ते तेवढा एरिया पार केला आहे। पण त्याच्या आधी मी ना थोडंसं पाणी पिलं होतं, तर पाणी पिल्यामुळे ना अक्षरशः एवढं अस्वस्थ फील होतं आहे, तर अक्षरशः डोकं गरगरतं आणि चक्कर आल्यासारखं फील होतं आहे। याचं कारण असं की ज्यावेळेस तुम्ही एखादा गड चढताय किंवा एखाद्या किल्ल्याची ट्रेकिंग वगैरे करताय तर त्यावेळेस एक लिमिट असतं, एक मर्यादा असते की तेवढ्या अंतरानंतर जसं की तुम्हाला दम लागला तर त्या दमामध्ये पाणी प्यायचं नसतं आणि तीच घोडचूक जी आहे ती मी करतो। याचं कारण असं की थकवा एवढं जाणवत होता की जेणेकरून मला ताण एवढी लागली होती की मला ताण आवरलीच नाही। मी पाणी पिलो आणि जे नको व्हायला हवं होतं तेच झालं की मला उलटी झाली आहे। कारण याचं तसंच होतं आहे, कारण सुचत नाही की काय करावं, कारण एक वेगळंच एकटं फील होतं। चिलखती बुरुज जो आहे त्या बुरुजाच्या आपण आता आतमध्ये आलो आहे। जसं की या ठिकाणी बाहेरील हा वक्र जो भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। जसं की या ठिकाणी जी आहे ती तटबंदी आहे आणि जी मशाल ठेवण्यासाठीची जागा असते ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। ज्या ठिकाणी मशाल ठेवल्या जायच्या या ठिकाणी तुम्हाला ते पाहायला मिळेल ती जागा, तर या ठिकाणी ती मशाल ठेवली जायची आणि या ठिकाणी ती जी आहे ही तटबंदी जी आहे ही बुरुजाची ही कंप्लीट होते। अशा रीतीने आता चिलखती बुरुजाची आपण माहिती घेतल्यानंतर आता आपण पुढं वरती जाणार आहोत। जाण्याआधी एवढी एनर्जी लूज झाली त्यासाठी थोडंसं विश्राम करावा लागला, कारण विकनेस खूप जास्त आहे। आता या ठिकाणी जे आहे ना ते आता एवढूशा ह्या चिलखती बुरुजाचा जो भाग आहे बाहेर जाण्यासाठीचा तो एवढा बारीक आहे ना की त्या दरवाज्यातून बाहेर जाणं देखील कठीण आहे। आणि या ठिकाणी ही पाठीवरची बॅग ही या ठिकाणी सर्वत्र ठेवता येत नाही, कारण त्यात मौल्यवान काही गोष्टी असतात ज्यामध्ये बॅग इकडे तिकडे ठेवता येत नाही, ती प्रत्येकासोबत घेऊन फिरायला लागते। आता ती बॅग फक्त घेऊन जाण्यासाठी वरती पुन्हा एकदा ते प्रयत्न करावे लागतात आणि ते स्ट्रगल आहे, कारण हे सांभाळणं प्लस हे शूटिंग करताना हे करणं एवढी मेहनत आणि एवढे कष्ट आहेत।
आता हे बघू शकता या ठिकाणी ज्या ठिकाणी काही दगड आहेत, जसं की काही नाही म्हणण्यापेक्षा एकच दगड आहे, त्यावर अशी त्या काळातली ही शिल्प कोरलेली आहेत. कुतूहल आहे. इतिहासात डोकावलं तर माहिती मिळते की भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख येथे आढळतात. पुढे जाऊन याच ऋषींनी गडावर भोराई देवीची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 ते 58च्या काळात आदिलशाही मुलखाला पाणी पाजत मुलूक जिंकून घेतला. त्याच वेळी सुधागड किल्ला सुद्धा स्वराज्यात अगदी थाटात सामील झाला. गड स्वराज्यात दाखल होण्यापूर्वी नारो मुकुंद सबनीस यांच्याकडे गडाचा ताबा होता. परंतु जेव्हा शिवरायांनी गड ताब्यात घेतला तेव्हा गडाचे नामांतर भोरकवरून सुधागड असे केले. जानकरांनी दिलेल्या माहितीनुसार राजधानीसाठी सुधागड किल्ल्याचा सुद्धा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. तर अशा रीतीनं जेव्हा मी पठारावरती आलोय तर पठारावरती तुम्हाला दाखवतो की माझ्या आधी ज्यांनी माझ्यासोबत खाली चालायला सुरुवात केली होती ते म्हणजे ह्या गाया. ज्या माझ्या आधी म्हणजे माझ्या अक्षरशः 2 पाय आहेत आणि यांचे 4 पाय आहेत, तरीही त्यांचा प्रयत्न बघा, मस्तपैकी रमत गमत पण त्यांच्या प्रगतीच्या मार्गावर ते चाललेले आहेत. म्हणजे कुठे या साईडला तळ आहे, त्या तळ्याकडे त्यांची जी वाटचाल चालू आहे. पण तुम्ही तळ्याकडे जरी गेलात तरी मी टकमक टोकाकडे जाणार आहे. तर या रीतीनं जे आहे आता आपण टकमक टोकाकडे जाणार आणि टकमक टोक करता करता जे आहे ते आपल्याला पुढील मार्गाने डायरेक्टली त्या साईडला, जसं की सांगितल्याप्रमाणे सुधागड किल्ल्याचे हे 3 भाग असतात. तर सध्या पठारी भागावर आल्यानंतर अक्षरशः एवढं मनाला समाधान आहे, कारण एखादा नवीन ट्रेकर जर असेल ना त्याच्यासाठी खरंच ही आत्ताची जी गोष्ट आहे, या ठिकाणचा जो पट्टा आहे तो अतिशय कठीण आहे. आता जसं की टकमक टोक जर पाहायचं म्हटलं तर टकमक टोक त्या बाजूला आहे जे तुम्हाला तिथं दिसेल. या व्यतिरिक्त आपल्याला त्या साईडला समोर दिसणारा तो म्हणजे घनगड किल्ला, या ठिकाणी इकडे दिसणारा तो म्हणजे तैला बैला. असे जे आहेत या ठिकाणी. आता ह्या टकमक टोकाकडे आपण जाऊया, कारण ज्या ठिकाणून या किल्ल्याविषयी या व्यतिरिक्त या जवळची जेवढी काही गावं आहेत यांच्याविषयी जेव्हा आपण इतिहासामध्ये माहिती घेतो तेव्हा भरपूर अशा बाबी आपल्या नजरेस पडतात. या गावामध्येच छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झाली होती. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यद्रोह करणाऱ्या अण्णाजी दत्तो व बाळाजी आवजी सरचिटणीस व त्यांचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी सुधागड परिसरातील परळी गावात हत्तीच्या पाय दिलं होतं. तर याविषयी अजून सविस्तर माहिती ती देखील या व्हिडिओमध्ये
मी साईड बाय साईड देत राहील. या व्यतिरिक्त आता आपण ज्या ठिकाणी जातो आहे ते म्हणजे टकमक टोक. आत्ता आपण जी बाजू करतो आहे ना, सध्या सूर्य आपल्या वरती माथ्यावरती आहे, त्यामुळे मी तुम्हाला काळा दिसत असेल. हां, या व्यतिरिक्त आता आपण जे आहे ना ते वाटचाल करूया या बाजूला. या ठिकाणाहून जे आहे ते आता पाहायला मिळतं आहे तर घनगड किल्ला एवढ्या बाजूला इकडे दिसतोय. अक्षरशः एकट्यानं जर पाहायचं म्हटलं तर एकोपा खूप जास्त नडतोय. त्यामुळं आज सुरुवात, प्रॅक्टिस सगळं काही आज तिथंच. बाजूस मला काही ना काही जे आहे ते दगडाची रचना म्हणजे अक्षरशः सुधागड किल्ल्यावरती अशा काही ह्या जागा आहेत ज्या ठिकाणी काही ना काही असल्याचे अवशेष, जसं की आपण म्हणतो की धान्याचं कोठार, या व्यतिरिक्त खोल्यांच्या स्वरूपात असणारी ही रचना आपल्याला या प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणजे नक्की त्या काळामध्ये काही ना काही गोष्टी या ठिकाणी असाव्यात, पण नक्की त्या गोष्टींची बाबी, त्या गोष्टी संदर्भातली माहिती आपल्याला त्या ठिकाणी 100% मिळेलच का, याचं काही मात्र खरं सांगता येत नाही. जसं की या ठिकाणी आपल्याला काही वास्तू, जसं की दगडाची रचना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, ह्या इतिहासातल्या अशा भरपूर गोष्टी आहेत ज्यांची जी आहे ती आताची सध्या परिस्थिती जे म्हणतो आपण ती ढासळलेल्या अवस्थेत असल्यामुळे या ठिकाणच्या भरपूर गोष्टी, यांच्या खुणा ज्या म्हणतो आपण त्या पुसून गेल्यात की नक्की ह्या वास्तू असाव्यात तरी नक्की कोणत्या. त्यामुळे ह्या देखील या वास्तू त्या ठिकाणी पाहायला मिळतील. दगड जी आहे ते पूर्ण ढासळलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. अक्षरशः पाहू शकता अख्ख्या किल्ल्यावरती ज्यावेळेस पूर्ण सोनं दिसतंय तर ही सध्याची परिस्थिती. कोणी म्हणजे कोणीच नाही आहे. अक्षरशः एवढं एकोलकोंड्यासारखी. या ठिकाणी आपल्याला इथे एक बोर्ड फलक पाहायला मिळतोय. या ठिकाणी आहे पाण्याचं टाकं. जे या ठिकाणी दिसेल आपल्याला हे पाण्याचं टाकं आहे. आता त्याचा जो दिशादर्शक जो बाण आहे तो आपल्याला या ठिकाणी दाखवला आहे. कारण या ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर आपल्याला टकमक टोकाकडे जायचं आहे आणि टकमक टोक केल्यानंतर पूर्ण फिरून जेवढ्या काही गोष्टी त्या ठिकाणी वीरगळा आहेत आणि भरपूर अशी माहिती आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. जसं की आता या ठिकाणी देखील बघू शकता की अक्षरशः हा म्हणजे चारी बाजूला जी दगडाची रचना आहे, जसं की या ठिकाणापासून तर या ठिकाणापर्यंत आणि या ठिकाणाहून पुन्हा एकदा त्या बाजूपर्यंत कोणती ना कोणती या ठिकाणी वास्तू 100% असावी ज्याचं हे स्वरूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि या ठिकाणी अजून एकदा म्हणजे तुम्हाला सांगतो की त्या काळामध्ये सुधागड किल्ल्यावरती एवढ्या काही जागा होत्या म्हणजे खूपच भारी. जसं की या ठिकाणी देखील एक भाग आपल्याला असा पाहायला मिळेल. जागोजागी जे आहे ते प्लॅस्टिक बाटल्यांचं जे आहे ते साम्राज्य तयार झालं आहे. कारण पर्यटक मंडळी जे आहेत या गड किल्ल्यांवरती काही मोजकीच येत असतात, पण ती मोजकी जरी आली तर त्यांच्याकडून अनावधानाने कोणत्या ना कोणत्या गोष्टी या चुकीच्या घडतात ज्या घडायला नको आहेत. तर माझं देखील नेहमीप्रमाणे प्रत्येक पर्यटकाला एकच सांगणार राहील की तुम्ही गड किल्ल्यांची ज्यावेळेस माहिती घेताय, भटकंती करताय, तर निसर्गाला कुठल्याही प्रकारची इजा होईल असं कृत्य कोणतं तुम्ही करू नका. आपले हे निसर्ग आणि आपले हे गड किल्ले जे कायमस्वरूपी आपलेच आहेत, त्यामुळे यांची काळजी घेणं हे पिढ्यानपिढ्या आपलीच एक जबाबदारी आहे. त्यामुळे आता या ठिकाणी देखील पाहताय तुम्ही अक्षरशः तुम्हाला पठारी भाग दिसणार नाही. या पठारी भागावरती दगडी रचनेचे असंख्य अशा दगड तुम्हाला पाहायला मिळतील ज्यांच्यावरती म्हणजे असं कुठल्याने म्हणजे जास्त उंच इमारतीप्रमाणे असा कोणताच भाग या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे. फक्त आणि फक्त दगडाची रचना आणि ती देखील कोलमडलेल्या अवस्थेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर काय बघ मंडळी, येत आहे का नाही सुधागड किल्ल्याचा ट्रेक करण्यासाठी? घ्या अनुभव उन्हाळ्यामध्ये कसं वाटतंय. अक्षरशः तुम्हाला सांगतो उन्हाच्या एवढ्या बेकार झळा लागतात आहे ना, जसं काही गरम इस्त्रीपाशी मी बसलोय आणि तो जो आनंद आहे तो फील करतोय. कारण अक्षरशः तुम्हाला सांगतो एवढ्या भयंकर उन्हाच्या झळा आहेत ना,
मगापासून एवढ्या वेळा माझी बॉडी डिस्चार्ज झाली, प्रत्येक वेळा माझी एनर्जी गेली, पण मी अजून देखील त्याच इच्छेने चलो अजून जे ते गड किल्ल्यांची माहिती घेण्याचा जुनून जो जोश आहे ना तो अजूनसुद्धा संपलेला नाही आहे. त्यामुळं प्रयत्न एकच, गड किल्ल्यांची माहिती घ्यायची. आता त्याच्यात मात्र सुट्टी नाही. जी दमछाक एवढं वेळ होत होती ना आता ती होणार नाही, कारण साईडला आता हिरवगार वातावरण. बघताय कसं आहे वातावरण. आता हे वातावरण त्या गावात अयो बाबा बेकार. अरे 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 तू असलं मोकार कातड चोंबलं. आहा आता या ठिकाणी देखिए मैं कभी कभी मेरे अंदर बहुत कुछ आ जाता ही हमारी. आता या ठिकाणी एवढी काही झाडं आहेत आणि या झाडांमध्ये मार्ग काढताना मी तुम्हाला दिसेल. कोणी आल्याचा मला जो थोडासा भार झाला. या ठिकाणी आता जो वाडा आहे त्या वाड्यापाशी आपण पोचलोय. या ठिकाणी तो वाडा, या ठिकाणी हा जो रस्ता आहे हा टकमक टोकाकडे जाईल आणि या ठिकाणी हा रस्ता जो आहे हा वाड्याकडे जाईल. तर सगळ्यात पहिलं पंतांचा जो वाडा आहे तो या ठिकाणी आहे. तर आपण पहिला पंतांचा वाडा बघूया. तो पंतांचा वाडा तुम्हाला या ठिकाणाहून दिसत असेल. या ठिकाणी ठीक आहे. तर ज्या ठिकाणी आपण आलोय तो म्हणजे हाच तो पंतांचा वाडा, ज्या ठिकाणी आता सध्या तरी लॉक लावलंय. त्यामुळे आतमध्ये जाणं ते काही शक्य नाही आहे. बघू शकता त्या ठिकाणी ते लॉक आहे. असा हा वाडा आहे. तर आता आपण जातोय या ठिकाणी समोर. या ठिकाणी आपल्याला दारूगोळा कोठार जे पाहायला मिळणार आहे. कारण या ठिकाणीच जो आहे तो दारूगोळा जो आहे तो ठेवला जायचा, साठवला जायचा. आणि आता जसं जसं आपण पुढे जातोय तसंच जवळचे जे आसपासचे किल्ले आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. आता जसं की त्या ठिकाणी जो पाहायला मिळतो तो म्हणजे घनगड किल्ला आहे, जो आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कॅप्चर केला होता. आणि त्यानंतर जे आहे ते गाव जत्रा, आपलं जसं की गावाकडची जी जत्रा आहे ती त्यात दाखवली. आता या ठिकाणी सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे आता हा दारूगोळा कोठार जो म्हणतो आपण, तो तुम्हाला एक विशेष वाटते की दारूगोळा कोठार या ठिकाणी हा मध्यंतरी ह्या साईडला आपल्याला रचना दिसते दगडांची एक. म्हणजे जसं की या ठिकाणी एखादी पाऊल वाट किंवा एखादं
आता या ठिकाणी खांब पण आहेत, तुम्हाला सगळं दाखवतो. जसं की एक वाड्याचं स्वरूप आपण जे म्हणतो ना, एक वाड्याचं स्वरूप, ते वाड्याचं स्वरूप आहे. या ठिकाणी लाकडांसाठी जे लाकडाचे जे ओंडके असतात ना, जे या दगडांच्या बेचकळांमध्ये लावले जातात, तर त्याच्या ह्या निशाणी, त्याच्या ह्या खुणा दिसतात या ठिकाणी. या ठिकाणी परत ज्या ठिकाणी दिवा ठेवला जातो, त्या देवट्या म्हणतो आपण त्याला, ज्या दिव्यासाठी केल्या जातात किंवा खोपण्या, त्या देखील या ठिकाणी पाहायला मिळतील. जसं की या ठिकाणी देखील ते जे आहे ते पूर्ण ज्या दगडांमध्ये लाकडाचे ओंडके ठेवले जातात, आणि ती जी जागा आहे, आता ती दगडाचा जो लाकडाचा ओंडका आहे त्याची एक साईज बघा तुम्ही, की जसं की या ठिकाणाहून त्या खालच्या भागापासून तर वरच्या भागापर्यंत तिथपर्यंत तो लाकडी ओंडका जो आहे त्याची जी जागा आहे. या व्यतिरिक्त या ठिकाणाहून जर पाहायला गेलं तर या ठिकाणी देखील ती लाकडाचा जे ओंडका आहे त्यासाठीची जागा या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेस या ठिकाणी दारुगोळा कोठार होतं, जसं की दारुगोळाचं कोठार जे आहे त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी जाऊया, या ठिकाणी जे आहे ते दारुगोळ्याचं कोठार असं म्हणतो आपण. ते दारुगोळ्याचं हे तेच कोठार आहे ज्या या खोलीच्या आकारामध्ये दारुगोळ्याची साठवण केली जायची. आणि या ठिकाणी देखील तुम्हाला लाकडी ओंडक्याची जी जागा असते, ज्या ठिकाणी एक आधार म्हणून पूर्ण हे दारुगोळा कोठार दिसतं, तर ती ही जागा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला साईडला माया जी आहे ती भिंती दिसते. तुम्हाला आयताकृती ही खोली आहे, आणि या खोलीमध्ये आता सध्या तरी काही झाडांची मोडतोड झाली, आणि ही झाडं जी आहेत या ठिकाणी आपल्याला दिसतील की काही काळापूर्वी जी आहे ती या ठिकाणी वाढली असावीत, पण या झाडांमुळे जे आहे काही काळापूर्वी या ठिकाणी ही झाडं वाढली असावीत, पण काही काळापूर्वी या झाडांमुळे जी आहे ती ही तटबंदी आहे, या व्यतिरिक्त दारुगोळ्याचे कोठार आहे, याला नुकसान होऊ शकतं. या उद्देशानं ही झाडं पाडून ज्या ही वास्तू वाचवली आहे, अशा प्रकारचा जो आहे तो आपण अनुमान लावू शकतो. आणि ही आयताकृती जी खोली आहे ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. जसं की या ठिकाणी पूर्ण ही आयताकृती जी आहे ती खोली आहे. तर चला अजून उन्हाच्या झळा घेत असल्यानंतर आपल्याला जागोजागी काही ना काही ह्या निसर्गाची मदत मिळतेच. आणि तसंच त्याचप्रमाणे या ठिकाणी एका मोठ्या वटवृक्षाखाली आपल्याला हे चौथरा पाहायला मिळेल. फरशीचा असलेला हा चौथरा, आणि त्यामध्ये असणारं एक धार्मिक स्थान म्हणून दगडाला जे आहे ते शेंदूर लावल्या प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. हे एक देवाचं स्वरूप आहे. पाहायचं जर म्हटलं आणि मनाने जर ठरवलं तर दगडामध्ये देखील देव असतो, त्याचंच हे स्वरूप आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आता या ठिकाणी जर पाहायला म्हटलं तर की कुठल्याही प्रकारचा आवाज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. फक्त आणि फक्त हवेचा आणि माझा या ठिकाणी आवाज येईल, कारण अक्षरशः एवढी शांतता आहे. आणि या शांततेमध्ये या वटवृक्षाखाली बसल्यानंतर अक्षरशः असं वाटतंय की ही जागा सोडूच नाही. पण जर असा जर विचार केला तर बाकीचे पुढचे व्हिडिओ राहतील, त्यामुळे जे आहे ते आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे. आता आपण अशा लोकेशनला जातोय ज्या ठिकाणाला म्हटलं जातं म्हणजे टकमक टोक. जसं की रायगडाला देखील टकमक टोक आहे, त्याचप्रमाणे सुधागड किल्ल्याला देखील टकमक टोक आहे. जो एखादं गैरकृत्य करतो त्याला ज्यावेळेस मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते आणि त्याचा कडेलोट करण्यात येतो, तर कडेलोट करण्याआधी त्या व्यक्तीला एका पोत्यामध्ये भरलं जातं. आता पोतं या शब्द जो आहे तो हा मराठीत, हिंदीमध्ये बोरी असं जे आहे ते सांगितलं जातं. आणि त्या पोत्यामध्ये त्याला भरलं जातं आणि त्यानंतर ते पोतं बांधलं जातं, जेणेकरून एवढ्या उंचावरून देखील त्याला खाली जर टाकलं तर त्याच्यानंतर ज्यावेळेस त्याला उचललं जाईल खाली, ज्यावेळेस सैन्य त्याला जाईल आणण्यासाठी, त्या टायमिंगला त्याचे जे आहे ते शरीराचे जे तुकडे असतील किंवा त्याचे जे शरीर असेल ते जागोजागी व्यवस्थित मिळावं. या व्यतिरिक्त जनावरांनी कुठल्याही प्रकारचं ते जे शरीर आहे ते खाऊ नये, या उद्देशाने जे आहे ते केलं जायचं. आणि या प्रकारच्या ज्या आहे त्या शिक्षा त्या काळामध्ये होत्या, कारण त्या काळामध्ये शिक्षा देण्याचं माध्यम का होतं, कारण जे स्वराज्यासाठी धोका ठरतात
ज्यांच्यामुळे स्वराज्याला धोका आहे अशा लोकांच्या बाबतीतच कडेलोटसारखी ही भयंकर शिक्षा त्या काळात दिली जायची। तर त्यामुळेच आपण आता कडेलोट ज्या ठिकाणी केलं जातो ते लोकेशन पाहायला जातो आहे। तर कडेलोट ज्या ठिकाणी केलं जातं अक्षरशः त्या ठिकाणाचं दृश्य चित्त थरारक आहे, कारण सोपं नाही। ज्या ठिकाणी एखाद्या माणसाला वरून ढकललं जातं आणि अक्षरशः तो दगडांवर कितीतरी दगडांवरती त्याचं डोकं त्याचं शरीर आदळतं आणि तडफडून त्याचा जो आहे मृत्यू होतो, आणि त्याच ठिकाणी आपण जातो आहे। आता हा जो मार्ग आहे ज्यावेळेस आपण पॉईंट ज्या पॅचवरून आपण चालायची सुरुवात केली होती तो पॅच त्या बाजूला आहे। कितीतरी पट्टा जो आहे तो आपण कवर केल्यानंतर या टकमक टोकाकडे पोहोचतो आहे। आता देखील हे टकमक टोक नक्की आहे तरी कसं त्याचा एकदा अंदाज घेऊया। तर चला। ज्या वेळेस एखाद्या आरोपीला ज्यावेळेस मृत्यूदंडाची शिक्षा दिली जायची तर ते हे ठिकाण आहे ज्या ठिकाणाहून त्याला मृत्यूदंड म्हणून जे आहे ते कडेलोट केला जायचा। तर हे ते टकमक टोक आहे ज्या ठिकाणाचा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला आता पाहिला की अक्षरशः खाली एवढी खोल दरी आहे, ज्या दरीला पाहिल्यानंतर अक्षरशः जीवाचा थरकाप होतो की किती भयानक मरण असेल ते त्या काळामध्ये त्या व्यक्तीसाठी। अज्ञात वीरांच्या या समाध्या, आता जसं की आपण आता ज्या ठिकाणी आलो आहे त्या ठिकाणी या ठिकाणी एक फलक दिला आहे। त्या फलकावर दिलं आहे की या ठिकाणी जे आहे ते अज्ञात वीरांच्या समाध्या पाहायला मिळतील। जसं की या ठिकाणी अज्ञात वीरांच्या समाध्या आहेत म्हणून वीरगळ आहेत। या वीरगळ आहेत एक इकडे एक दुसरी इथे, हे काही मोठ्या स्वरूपात म्हणजे मोठ्या दिसतील आणि त्या काळातलं जे कोरीव काम आहे त्या वीरगळांवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। जसं की या ठिकाणी या वीरगळ आहे, ही वीरगळ देखील पाहू शकता। या ठिकाणी देखील तीच वीरगळ, जसं की या वीरगळीवरती देखील त्या काळातले इथे ठिकाणी एक वीरगळ आहे, या ठिकाणी देखील एक वीरगळ आहे, त्या ठिकाणी एक देखील वीरगळ आहे। जागोजागी आपल्याला नुसत्या या ठिकाणी वीरगळा पाहायला मिळतील ज्या इथल्या अज्ञात वीरांसाठी आहेत। वीरगळ कधी उभारली जाते तर ज्या वेळेस युद्धप्रसंगी एखाद्या वीराला ज्या वेळेस मरण येतं तर त्याचं मरण नक्की आलं तरी कसं, त्या वीराने काय पराक्रम त्या युद्धामध्ये गाजवला त्याची ती एक आठवण म्हणून ही वीरगळ असते। जसं की या ठिकाणी ती वीरगळ पाहायला मिळेल। काही ठिकाणी ज्या वीरगळ आहेत त्यांची ही दिसतात आपल्याला तोडफोड झाल्यासारखी भग्नावस्थेत आहेत। तर या ठिकाणी इकडे देखील आहे, म्हणजे असंख्य अशा वीरगळा आपल्या चारी बाजूला पाहायला मिळतील। आणि जे भोराई देवीचं मंदिर आहे ते मंदिर सध्या बंद असल्या कारणानं आपल्याला त्या ठिकाणी जाणं शक्य होणार नाही आहे। या ठिकाणी देखील एक वीरगळ आहे। ज्याप्रमाणे एखादी समाधी बांधली जाते एखाद्याच्या आठवणीमध्ये त्या स्वरूपाची ही पाठीमागची वीरगळ आपण म्हणू शकतो। आता या ठिकाणाहून ज्यावेळेस आपण आतमध्ये जातो आहे तर जे भोराई माता मंदिर आहे ते सध्या बंद असल्या कारणानं आपल्याला त्या देवीचं जे दर्शन आहे ते होणार नाही आहे।
तर या ठिकाणी जे आहे, या ठिकाणी जी ग्रामस्थ मंडळी असतील त्यांनी जे आहे ते हा जो म्हणेल गाभारा आहे हा बंद कर. भरपूर वेळा आपण भरपूर ठिकाणी ज्या विरगळा पाहतो त्याच्यावरती विरगळ्यावरती अशा अनेक आकृत्या आपल्याला पाहायला मिळतील. ते आपण त्याला शिल्प असं म्हणू देखील शकतो. तर हे शिल्प देखील त्याच कालखंडामध्ये या प्रत्येक दगडावरती काही ना काही कोरलेलं आपल्याला आढळून येत आहे. त्यालाच म्हटलं जातं विरगळ. आणि त्या विरगळीचं वाचन हे नेहमी खालच्या स्थानापासून करायचं असतं असं बहुतेकदा खूप आपण व्हिडिओमध्ये ज्या विरगळीची माहिती देत होतो त्यामध्ये सांगितलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी असंख्य अशा ह्या लाईनीमध्ये ठेवलेल्या विरगळा पाहायला मिळतील. आणि या विरगळा ज्या आहेत यांचं म्हणजे असंख्य वीर आणि त्यांची ही साक्ष देणाऱ्या या विरगळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. अक्षरशः एकही असं ठिकाण नाही ज्या ठिकाणी विरगळा आपल्याला दिसणार नाही. झाडाखाली आहेत, वरती पठारी भागावर आहेत. म्हणजे त्या काळामध्ये जी केलेली कारकीर्द आहेत त्यांनी स्वराज्यासाठी जे बलिदान दिलं त्याची साक्ष म्हणून या विरगळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. आता असं करता करता आपण संपूर्ण पठारी भाग जो आहे तो फिरलो आहे. आता आपण जाणार आहोत. आत्तापर्यंत जसे जसे लोकेशन कवर करत आलो त्या लोकेशनमध्ये 2 लोकेशन आपल्याकडून सुटलेत. एक म्हणजे सुधागड किल्ल्याचा जो महादरवाजा आहे तो अतिशय अडचणीत असल्या कारणानं आणि गडावर फक्त मी एकटाच असल्या कारणानं तो पूर्ण करता नाही आला. सुरक्षेच्या दृष्टीने मी एकटा असल्याने त्या ठिकाणी जाण्याचं धाडस सध्या तरी का करत नाही आहे, कारण कुठलाही प्रसंग कधीही उद्भवू शकतो. अशा रीतीनं सुधागड किल्ल्याचा जो ब्लॉग आहे आजचा तो संपला आहे. कारण परतीच्या प्रवासाला लागलो आहे. आता डायरेक्टली आम्ही या दर्या गावाच्या ज्या आहे त्या पायथ्याशी आहे आणि आता या ठिकाणाहून डायरेक्टली घरी जाणार. आजचा जो दिवस आहे तो खरंच धकाधकीचा गेला. त्यामुळे आता घरी जाऊन रिलॅक्स करण्याची वेळ. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीनच व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला पुन्हा एकदा येईल. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची व इतरांची. धन्यवाद.